नमस्कार, मी विशाल परदेशी। पावसाचा प्रकोप कायम आहे आणि त्याच अनुषंगाने महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। अगदी झटपट सुरुवात करूयात। दक्षिण महाराष्ट्रावरच अतिमुसळधार पावसाचं संकट टळलेलं आहे। या दक्षिण महाराष्ट्रावरचं आणि कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने म्हणजे समुद्राच्या दिशेने सरकतंय। पुढच्या 48 तासात त्याचा प्रभाव म्हणून रत्नागिरी आणि रायगडला अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा प्रभाव कमी असेल। त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या भागातही पाऊस पडणार आहे। उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या 4 ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। तसंच वायुसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला। बुधवारी मध्यरात्री 3 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे पंढरपुरातील नद्या नाल्यांना मोठा पूर आल्याचं पाहायला मिळालं। पंढरपुरातील भीमा नदीला मोठा पूर आला आणि त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं नदीला पूर आला। सोलापूर जिल्ह्यातील नीरा आणि भीमा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि यामुळे संगमावरील नीरा नृसिंगपूर मंदिराला पुरानं वेढलं होतं। या दोन्ही नदीचं पाणी पंढरपूरमध्ये जातं। धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पंढरपुरातील नद्या नाल्यांना मोठा पूर आला आणि त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। शहरात एनडीआरएफचं पथक दाखल झालंय। मध्यरात्री 1000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं तर 6000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्याचं कळतंय। आणि या महापुराचा फटका पंढरपूर शहरासह 55 गावांना बसलाय। ग्रामीण भागातील ओढे नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तुफान पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपण बघतोय आणि गावात पावसाचं पाणी शिरलंय, रस्ते जलमय झाले। त्यामुळे पंढरपूर पुणे, पंढरपूर सातारा, पंढरपूर विजापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तर पावसामुळे अहिल्या पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। पंढरपूर परिसरात झालेल्या पावसामुळे नागरी भागात पुराचं पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे नुकसान झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली। सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील घाटणीचे ग्रामस्थ सीना नदीच्या पुरात अडकलेत आणि या पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली। या टीमकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावातील 35 लोकांना आणि मलिकपेठ, खरकटणे या गावातील 12 जणांना एनडीआरएफच्या टीमने सुरक्षित स्थळी हलवलं। सोलापूरमध्ये ही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरलंय। त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातात। सोलापूरमधील खरकटणे गावातील ही दृश्य असून तिथे ग्रामस्थांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामध्ये बार्शी तालुक्यात पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे, कारण बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत अक्षरशः कमरे एवढं पाणी शिरलं आणि त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसून संपूर्ण मालाची नासडी झाली आणि त्यामुळे व्यापारी पुरते हतबल झालेले आहेत। दुसरीकडे बार्शीच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात वाकाव गावात सीना नदीच्या पात्रापासून काही अंतरावर 10 फूट पाणी आहे। संपूर्ण शेत पाण्याखाली गेले तर गोठ्यासाठी बांधण्यात आलेलं पत्राचं शेड पाण्याखाली गेल्याचं कळतंय। गोठ्यात तब्बल 10 फूट पाण्याखाली गेलेला आहे आणि शेतातील पेरूची बाग पूर्णपणे पाण्याखाली आहे। सीना नदीच्या पुराचा फटका काही शेतकऱ्यांना बसला। रणजित पाटील यांचं कुटुंब नदीकाठावरील शेतातल्या वस्तीवर अडकलं होतं। कुटुंबातील 4 जणांनी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितल्याची माहिती मिळते। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात लांबोटी गावाजवळ नदीच्या पुरात म्हैस वाहून गेली। सीना नदीच्या पुरात ही म्हैस वाहून गेली आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी आणि पंढरपूर तालुक्यातील रस्ते वाहतूक जी ती ठप्प झाली आहे। पंढरपुरातील दुर्घटना स्थळाला भेट देण्यासाठी निघालेले सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने परत फिरावं लागलं। सांगलीतील जत तालुक्यातले करजगी इथे बोर नदीत ट्रॅक्टर वाहून गेला। सुदैवानं ड्रायव्हरचा जीव वाचला असून ट्रकमधील एक तरुण वाहून गेला आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जातो। सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तासगाव तालुक्यातील मणेराजुरीसह परिसरात प्रचंड वाहतूक नुकसान झालेलं आहे आणि गावाला जोडणारे 4ही रस्ते बंद झालेले आहेत। या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे, तर परिसरातील ओढे, नदी, नाले हे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत।
ताखरी कॅनॉल मणेराजुरी इथे वाहून गेला आणि त्यामुळे शेजारील शेत जमीन तसंच द्राक्ष बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सांगली शहरालाही पावसाचा तडाखा बसलाय. सांगली शहराच्या मध्यभागी असलेल्या स्वामी विवेकानंद चौकात रस्त्यावर पाणी साचलेलं बघायला मिळालं. वाहनांना पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. साताऱ्यातील दुष्काळी माण तालुक्यातील माणगंगेला पूर आलाय. काल रात्रभर पाऊस तिथे पडला आणि तसंच सकाळीही पावसाचा जोर होता आणि त्यामुळे माणगंगेचं पाणी म्हसवड शहरात घुसलं. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. बारामतीतून वाहणाऱ्या करा नदीला महापूर आलाय. 50 वर्षात दुसऱ्यांदा हा महापूर करा नदीला आलाय. शहरातील खंडोबा नगर परिसरात प्रचंड नुकसान झालंय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झाल्याचं कळतंय. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते, मात्र पाण्याची पातळी वाढतानाच दिसते. रात्रभर ही पाण्याची पातळी वाढतानाच दिसली. शहरातील खंडोबा नगर कसबा परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. कोल्हापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील 8 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून 4000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला. कोल्हापूर शहरात पारिक पुलाखाली देखील 3 ते 4 फूट पाणी साचलंय. काल रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांचं पाणी जे ते पात्राबाहेर आलं. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी भागाला जोडणारा पूल म्हणून पारिक पुलाची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील निठ्ठूर गावाला पावसानं झोडपलं. गावात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय. गावातील रस्ते वाहून गेले. शेकडो एकर जमिनीचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक घरांमधील वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या. दौंड तालुक्यात काल रात्री पावसाचा जोर अचानक वाढून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथल्या ओढ्याला पूर येऊन अक्षरशः रस्ता वाहून गेला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 महिला डॉक्टर आणि 1 पुरुष अडकले होते. तब्बल 16 तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. मुसळधार पावसानं दौंड तालुक्यालाही झोडपलंय. दौंड तालुक्यातल्या रावणगाव इथे रात्री ओढ्याच्या आलेल्या पुरामध्ये 4 जण वाहून गेलेत. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडले तर 1 जण बेपत्ता आहे. तर जनावरही मोठ्या प्रमाणात वाहून गेलेत. अनेक गुरांचे मृतदेह ओढ्याच्या काठावर पाहायला मिळतात. सोलापूर आणि पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. उजनीमधून पाणी सोडल्याने भीमा नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खारेवाटण जवळच्या सुख नदीला पूर आला आणि या पुरात दोरीवडे गावातल्या एका शेतातलं कापणी केलेलं भात पीक वाहून गेलं आणि हे पीक वाहून जाऊ लागताच शेतकरी जीव धोक्यात घालून या पुरात उतरले आणि प्रयत्नांची शर्थ करून त्यांनी त्यातलं थोडंफार पीक वाचवलंय. सुख नदीला पूर आला असून या पुराचं पाणी आता खारेपाटण गावात भरू लागलं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. परतीच्या अवकाळी पावसामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भातशेतीचं प्रचंड नुकसान झालंय. तर दुसऱ्या बाजूला मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अक्षरशः चिखलाचं साम्राज्य पसरलंय. खेडमधील प्रमुख नदी असलेल्या जगबुडी नदीच्या पाण्याच्या 4.25 मीटरनं वाढलेली पाण्याची पातळी आणि नातूवाडी, पिंपळवाडी आणि शिरवली हे 3ही मोठी धरणं 100% भरली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय. अर्जुना नदीला पूर आल्यानं जवाहर चौकात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात दुपारपासून पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या सर्वच भागात सरी बरसत आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा दिला. दुपारी थोडीशी विश्रांती घेऊन आता पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड, नांदगाव, येवल्यामध्ये पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाने शहरात हजेरी लावल्याने नागरिकांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. लातूर जिल्ह्यात पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. सलग 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकं पाण्यात गेली आहेत. काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आहेत. काल सायंकाळपासून पावसानं उघडीप दिली असली तरी अद्यापही शेत शिवारात पिकांमध्ये पाणीच पाणी. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आणि त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. उमरगा तालुक्यातही जोरदार पाऊस झालाय. पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसला.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक काही काळ बंद झाली होती. भिगवण पळसदेव इथे उजनीच्या फुगवट्याचं पाणी हायवेवर आलं होतं आणि त्यामुळे पुण्याकडून येणारी वाहतूक लोणी काळभोरला तर सोलापूर जिल्ह्यातून होणारी वाहतूक इंदापूर जवळ बंद करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमधील अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्या वाहून गेल्यात. अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय तर शेतकऱ्यांचंही अतोनात नुकसान झालंय. इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीमध्ये मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालंय. रात्रीच्या पावसात अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली आहेत. दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठी हानी झाली आहे. पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस पडलाय. सिंहगड भागात काळजाचा थरकाप उडवेल असा पाण्याचा प्रवाह होता. नदीच्या प्रवाहासारखा हा प्रवाह होता. शहराच्या अगदी मधोमधच हे पाणी वाहत होतं. पाण्याच्या प्रवासात अनेक दुचाकी वाहून गेल्यात. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे शहरात पावसाचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर पार्किंगमध्ये पाणी घुसल्यामुळे अनेक वाहनं बुडाली आहेत. पुणे दत्तवाडी भागात ओढ्याकाठच्या वस्तीतील घरात पाणी शिरलंय. लोहगाव भागातही पाणी शिरल्याचं बघायला मिळालं. पुण्यातील सहकारनगर अरण्येश्वर भागात रात्रभर पाऊस पडत असून ओढ्याला पूर आला. तसंच आजूबाजूच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. या ठिकाणी अधिकारी येऊन फक्त सेल्फी काढतात, मात्र काही मदत करत नाहीत असा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केला. त्याचबरोबर प्रायमूव्ह संस्थेने नाल्यांबाबत दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी होत नाही अशी टीका नागरिकांनी केली आहे. पुण्याला काल मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांचं नुकसान झालंय त्यांची विचारपूस केली. कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत एकूणच या पावसाबद्दलच्या घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार आहे. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागानं हा इशारा दिला. मच्छीमारांना येत्या 3 दिवसात सतर्क राहावं लागणार आहे असं देखील सांगण्यात आलं. कोकणात चक्रीवादळ होणार असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र कोकणात चक्रीवादळ येणार ही निव्वळ अफवा आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे संचालक के.एस. हुसावीकर यांनी सांगितलं. वसई तालुक्यातील खानिवडे गावातील शेतामध्ये पाणी शिरून शेती कुजून गेलेली आहे. वसईच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असून सरकारने आता तरी मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात. पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या तालुक्यात आणि गावातही पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. पुरंदर तालुक्याच्या पिसर्वे गावातही शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पावसात वाहून गेली. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने पिकांचं अतोनात नुकसान झालंय. ऊस तोडणी जवळ आलेली असताना ऊसाच्या शिवारामध्ये पाणी भरलं तर सोयाबीन, भुईमूग, मका अशा पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं. उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली. मात्र तुफान पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील सगळे लघु मध्यम प्रकल्प भरले असून धरणं ही ओव्हरफ्लो झालेली आहेत. आणि या पावसाने उमरगा, लोहारा, तुळजापूर आणि परंडा या 4 तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले. अवकाळी पावसाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसलेला आहे. ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय. भरलेली पिकं डोळ्या देखत चिखलात आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतीलाही पावसाचा मोठा फटका बसला. यंदा पीक चांगलं आलं होतं, मात्र पावसामुळे भात शेती जमीनदोस्त झाली. या नुकसानीतून बाहेर पडण्याकरता सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भिवंडी तालुक्यात भात पीक चांगलं आल्याने शेतकरी आनंदित झाले होते. मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला भात पिकाचा घास हिरावून घेतला. तब्बल 4000 हेक्टर भात शेतीचं नुकसान झालंय. मात्र कृषी महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. कोकणाला पावसाने चांगलंच झोडपलं. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी हे अचानक कोकण दौऱ्यावरती आले. या परिसरातील शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे झालेली दैना पाहून ते अस्वस्थ झाले. सरकारने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अन्यथा कोकणातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई अटळ असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यावर पाऊस पडल्यानं प्रचंड नुकसान होतंय. त्यामुळे पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या टीमनं महाराष्ट्रात यावं अशी मागणी करणार असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसंच राज्य आणि केंद्र सरकारलाही शेतकऱ्यांना मदत करावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आजच्या बैठकीत पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी देण्यात आल्याचं सांगितलं.
यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.